फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 11. सर्वात पहिले तर इंट्रोडक्शन टू द सेशन पाहून घ्या. त्यानंतर बघा 21st सेंचुरी ऑफिस स्किल्सवर जायचं आहे आणि यामध्ये बघा आपल्याला 3 नॉलेज चेक दिलेला आहे. तर त्यापैकी आपल्याला पहिलं नॉलेज चेक पाहायचं आहे. या ऑप्शन्सवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला मेलिंग टॅबच्या खाली टेस्ट युअर नॉलेज दिलेलं आहे. तर हे आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि ज्यातून आपल्याला नॉलेज चेकवर क्लिक करा आणि ज्यातून स्टार्ट करायचं आहे. तर पहिल्या नॉलेज चेकमध्ये बघा आपल्याला एकच प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न बघा, इन द मेलिंग टॅब विच ऑप्शन इज यूज टू इन्सर्ट मर्ज फील्ड इन टू अ डॉक्युमेंट ड्युरिंग द मेल मर्ज प्रोसेस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे इन्सर्ट मर्ज फील्ड, हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक झालेलं आहे आणि ते कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी पार्टनरिंग विथ AI गुगल ड्राईव्ह विथ AI इंटरग्रेशनवर क्लिक करा. या ॲरोवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता, क्लिक करा त्याच्यावर. त्याच्या खालीच आपल्याला दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, विच AI पॉवर फीचर इन गुगल ड्राईव्ह हेल्प एक्स्ट्रॅक्ट की इनसाइट फ्रॉम डॉक्युमेंट्स म्हणलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर स्मार्ट समरीज अँड कंटेंट हायलाइट आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. हाऊ डज गुगल ड्राईव्ह AI हेल्प इन फाइंडिंग फाईल्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर बाय अनालायझिंग डॉक्युमेंट कंटेंट अँड कॉन्टेस्ट आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक झालेलं आहे आणि आजच्या डेटमध्ये आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI ड्युओलिंगो या ऑप्शन्सवर क्लिक करा. या डाऊन ॲरोवर क्लिक करा आणि त्याच्या खाली जे दिलेलं आहे ते आपलं तिसरं नॉलेज चेक असणार आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 2 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न, विच फीचर ऑफ डुओलिंगो हेल्प युजर्स इम्प्रूव्ह प्रोनाऊन्सिएशन आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे AI पॉवर स्पीच रिकग्निशन. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. हाऊ डज डुओलिंगो पर्सनलाइज द लर्निंग एक्सपिरियन्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे बाय अनालायझिंग युजर मिस्टेक अँड ॲडजस्टिंग लेसन्स आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एंड एक्झामला येस करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर पाहू शकता. आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला तिन्ही नॉलेज चेक सोडवल्यानंतर गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचा आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा गायडेड डू इट युअर सेल्फचे 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा. पहिल्या प्रश्नामध्ये बघा, टू पुट द डिलिव्हरी अँड रिटर्न ॲड्रेस ऑन अन एन्व्हलप इन द प्रोव्हाइडेड वर्ड फाईल, गो टू द मेलिंग टॅब, क्लिक ऑन एन्व्हलप्स अँड एंटर द डिलिव्हरी अँड रिटर्न ॲड्रेस म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर कशा प्रकारे सोडवायचं बघा. तर त्यासाठी आपल्याला मेलिंग टॅबवर जा, एन्व्हलपवर जायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला रिटर्न ॲड्रेस टाईप करायचा आहे. तर तुम्ही कोणताही टाईप करू शकता, काही टाईप करा. त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. To print an address on a envelope, go to the mailing tab, select envelopes, then click on options and choose printing option. Now select the face down option, then click on OK and select print वर क्लिक करा म्हटलेलं आहे. तर यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, मेलिंग टॅबवर जा. त्यानंतर आपल्याला envelope क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे येत नाही आपल्याला ऑप्शनवर जा. त्यानंतर प्रिंटिंग ऑप्शन्सवर क्लिक करा. त्यानंतर इथे फेस डाऊनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके करा. त्यानंतर प्रिंटवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ओके करायचं होतं आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा.
त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न स्टार्ट करायचा आहे. 3 मध्ये बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, टू क्रिएट अँड प्रिंट लेबल यूज द लेबल कमांड. फॉर दिस गो टू द मेलिंग टॅब, क्लिक ऑन द इन्व्हलप ऑप्शन, देन फ्रॉम द डायलॉग बॉक्स दॅट अपियर सिलेक्ट द लेबल ऑप्शन्स म्हटलेलं आहे. तर यासाठी बघा मेलिंग टॅबवर जा, इन्व्हलपवर जायचं आहे, इन्व्हलपवर जा, त्यानंतर लेबलवर जा. लेबलवर गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे लेबलवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर शेवटचा प्रश्न लावायचा याच्यातून. In the provided document, to use the step-by-step mail merge wizard, go to the mailing tab, then click on the start mail merge option. Next, select the step-by-step mail merge wizard. A box will appear on the right side of the document. Explore the given options म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला मेलिंग टॅबवर जा, त्यानंतर स्टार्ट मेल मर्जवर क्लिक करा, त्यानंतर स्टेप बाय स्टेप मेल मर्ज विझर्डवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी पाहू शकता आपलं सर्व ऑप्शन या ठिकाणी आपल्याला शो होत आहे. त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा, त्यानंतर ओके करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं गायडेड ड्युटीवर सेल संपूर्ण सोडवायचं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा, त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गायडेड ड्युटीवर सेल सोडवणं झालेलं आहे आणि इथे स्कोरसुद्धा आपला पूर्णपैकी पूर्णतः आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन सोडवायचं आहे. तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि त्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा सिम्युलेशनचे 2 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न स्टार्ट करा. टेम्पलेट कॅन इज अवर वर्कलोड आणि दे इन्क्रीज इफिशियंट. नाऊ सर्च फॉर द ऑनलाईन टेम्पलेट व्हॉलंटियर फॉर्म अँड क्रिएट इन युअर MS वर्ड म्हणत आहे. तर यासाठी इथे सर्च करा, त्यानंतर व्हॉलंटियर फॉर्मवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर इथे क्रिएट बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायच्यातून सिम्पली क्लिक सेव्ह ॲज to save the most recent version of the document. So save the given document on your desktop using save as with the name volunteer form म्हणत आहे. तर यासाठी बघा फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा, त्यानंतर इथे डेस्कटॉप निवडायचं आहे, त्यानंतर या ठिकाणी क्लिक करा आणि त्यानंतर सेव्हवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. तर अशा प्रकारे एंड एक्झाम आलेला आहे. तर येस बटनावर क्लिक करा. तर पाहू शकता आपलं सिम्युलेशनमध्ये संपूर्ण मार्क्स आपल्याला मिळालेले आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ लर्निंगवर क्लिक करा आणि याच्यातनी प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर याच्यातून आपल्याला स्टार्ट करा. तर पहिला प्रश्न, वेअर कॅन यू फाइंड द स्टार्ट मेल मर्ज ऑप्शन इन द मेलिंग टॅब म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर इन द क्रिएट ग्रुप आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा, करेक्ट आलेलं आहे बघा. नेक्स्टवर क्लिक करा. व्हेन युजिंग द इन्व्हलप कमांड इन द मेलिंग टॅब MS वर्ड, व्हॉट डज इट अलाउ यू टू गो म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर पहिलंच आहे, क्रिएट पर्सनलाइज इन्व्हलप फॉर लेटर्स हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा, करेक्ट आलेलं आहे. नेक्स्ट करा. अंडर व्हिच ऑप्शन डज द फिनिश मर्ज टूल यूज फॉर फायनलायझिंग अँड प्रिंटिंग डॉक्युमेंट फॉल इन MS वर्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर फिनिश ग्रुप्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तर बघा, व्हॉट इज द पर्पज ऑफ द ॲड्रेस ब्लॉक अँड ग्रीटिंग लाईन फीचर इन मेल मर्ज टॅब मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, व्हॉट इज द फंक्शन्स ऑफ द प्रिव्ह्यू रिझल्ट ग्रुप इन द मेलिंग टॅब ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 3, टू सी द फिनिश लेटर फॉर इच रिसिप्ट. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर सर्व क्लिअर आलेलं आहे आणि त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर शेवटचं आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यातून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, राहुल वांट टू राईट अ पोएम ऑन हिज कॉम्प्युटर अँड डिकोरेट इट वर्थ कलरफुल फॉन्ट. व्हिच टाईप ऑफ ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर शोल्ड ही यूज म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर
वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. प्रिया नीड टू मेक अ बार ग्राफ ऑफ हर मंथली एक्सपेन्सेस. व्हॉट काइंड ऑफ सॉफ्टवेअर शोल्ड शी यूज म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर स्प्रेडशीट सॉफ्टवेअर्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. सुनील वॉन्ट्स टू कम्पेअर टू शॉप सेल्स डाटा अँड प्रिपेअर अ स्मॉल रिपोर्ट. विच सॉफ्टवेअर विल हेल्प इन बोथ स्टोरिंग डाटा अँड रायटिंग अबाउट इट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर स्प्रेडशीट अँड वर्ड प्रोसेसर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. रितू मेड अ बर्थडे इन्व्हिटेशन इन पॉवर पॉईंट अँड ॲड ॲनिमेशन्स. व्हॉट काइंड ऑफ सॉफ्टवेअर डीड शी यूज म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे, प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर्स. अर्जुन इज कन्फ्यूज बिटवीन सिस्टीम सॉफ्टवेअर अँड ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. व्हॉट कॅन हेल्प हिम आयडेंटिफाय द डिफरन्सेस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर हेल्प युजर्स डू स्पेसिफिक टास्क आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. इन अ स्कूल कॉम्प्युटर lab, one student is typing text, another is doing calculation. Which software types are they likely using म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर टाइप्स, वर्ड्स प्रोसेसर, कॅल्क्युलेटर, स्प्रेडशीट आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. अ स्टुडंट क्लिक ऑन अ स्मॉल पिक्चर ऑफ अ प्रिंटर ऑन द स्क्रीन. व्हॉट पार्ट ऑफ द युजर इंटरफेस इज धिस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर आयकॉन आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. Ravi sees a long strip with many options at the top of MS Word. What is this part called म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर रिबन आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. विच ऑफ दिस हेल्प द युजर इंटरॅक्ट विथ ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर युजिंग पिक्चर अँड बटन इन्स्टेड ऑफ टायपिंग कमांड्स म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर GUI आहे, ग्राफिकल युजर इंटरफेस. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. अ स्टुडंट सी two user interface. One is full of icon and buttons. The others has only a black screen with text. What is the second one call म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर CLI आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन एंड टेस्ट संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला MSCIT इरा सेशन 11 कम्प्लिटली सोडवायचं आहे.